आज सकाळी पाऊस आल्यामुळं मी ऑफिसला गेलो नाही. मॅनेजर साहेबांना म्हणलं घरून काम करतो, त्यांनी घरून काम करण्याची मुभा दिली आणि आज केलं काम. आणि बघूयात आता नदीला जाऊन. जोरदार पाऊस झाला, एवढा जोरदार पाऊस झालाय, लावून पाणी गेले. लय रील बघितल्या मी. आता मी एक्साइटेड जायला. आता घाटावर जाऊन बघणार. मस्त पोलीस वगैरे असतील तिथं, पण आपण लांबूनच बघूयात. गाडी घेऊन जातो मस्त. रेनकोट पण घातलंय. बघूयात नदीला किती पाणी आलंय. आषाढी वारी पण आहे, 2 दिवसावर आली आहे आणि वारकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. पावसाने थोडा धीर धरायला पाहिजे. बघूयात जाऊन. गावकरी मंडळी सगळी इथं पाणी बघायला आलेले. बघू शकता तुम्ही इकडं. ह्यातले अर्धी गावकरी मंडळीचे सगळे हे नदीचं पाणी बघायला आले सगळे. बघा पाणी. सगळी गर्दी आहे. गावातले लोक आहेत, वारकरी पण आहेत त्यात. इकडे पण थांबले. पलीकडून पण दिसत आहेत, नदीच्या पलीकडून काही लोक. प्रशासनानं सुसज्ज अशी तयारी केलेली आहे वारकऱ्यांसाठी. परंतु आता अशी व्यवस्था झाली, वाईट परिस्थिती झाली जरा पावसामुळे. आळंदीतील ज्ञानेश्वरी मंदिर आहे सगळ्यात मोठं आणि याच्या आवारात पाणी आलंय बघा. इथं पूर्ण पाण्याने भरले. इकडे बंद करून टाकलं पुढं. अशा प्रकारे गावामध्ये पाणी शिरले. बेकार पाऊस झालाय मित्रांनो. आणि नाही उतारला पाऊस तर अवघड होईल. काही वारकरी पलीकडे अडकलेले आहेत, त्यांच्या गाड्या वगैरे. तर बघूया आता काय. माग्यांची गर्दी झालेली इथे. आणि गावातली मंडळी आलीच सगळी इथे बघायला. रस्त्यावर गर्दी आहे सगळी. पोलीस बंदोबस्त आहे. आणि इकडे पण लोक आहेत. या रस्त्याला नेहमी एवढी गर्दी असते यात्रेमध्ये, आषाढी वारीत. आज मोकळा रस्ता आहे. समोर बघू शकता गणेश मंदिर पाण्याखाली गेले. गर्दी. महाराजांचा पुतळा इथे. जलपर्णी साठलेली. दोन पुले तिथे. हा इकडचा मोठा आहे, इकडचा जुना पूल आहे. तब्बल 20 वर्षांनी नदीला एवढं पाणी आलंय. तर जातो घरी आता. बघून झालं सगळं.